आताची एक मोठी बातमी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिलेला आहे। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत। एक मोठी बातमी आपण बघतोय। महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या अनेक महिने प्रलंबित होत्या त्या आता नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हा हिरवा कंदील आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या नवीन प्रभाग रचनेला अनुसरून असतील आणि या सगळ्यासाठी आव्हान देणाऱ्या विविध याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। त्या सगळ्या याचिका आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या। त्यामुळे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलेला आहे। महानगरपालिकांवरती गेल्या अनेक महिन्यांपासून, काही वर्षांपासून प्रशासक काम करतायत, मात्र आता या सगळ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय, कारण सुप्रीम कोर्टानेच हिरवा कंदील दिलाय। या सगळ्याविषयी आव्हान देणाऱ्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यात आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुका लवकरात लवकर घेतल्या जातील। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांचा समावेश आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सर्वच नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केलेला आहे। आणि विशेष म्हणजे गेल्या वेळी जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आला त्यावेळी न्यायालयाने असं म्हटलं होतं की पूर्वी ज्या पद्धतीने 27% ओबीसी आरक्षण होतं त्यानुसार निवडणुका घेण्यात याव्यात आणि सध्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो घटनात्मकदृष्ट्या चॅलेंज केला गेलेला आहे तर तो जसाच्या तसा चॅलेंज राहील, परंतु दुसऱ्या बाजूला निवडणुका 27% आरक्षणाचा होणार होत्या। पण त्याचवेळी नवीन प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना याविषयीचे वाद कायम होते, कारण सुरुवातीला युती सरकारने केलेल्या प्रभाग रचनेमध्ये त्यानंतर मग महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही बदल झाले होते आणि मग पुन्हा नव्याने आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात पुन्हा एकदा त्यामध्ये प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते। त्यामुळे आता औसा या लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेशी संबंधित एक याचिका दाखल करण्यात आली होती की 11 मार्च 2022 पूर्वी ची जी वॉर्ड रचना होती त्यानुसार तिथे निवडणूक घेण्यात यावी। पण सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशात स्पष्ट केलं की वॉर्ड रचना कशी असावी याविषयीचा पूर्णपणे अधिकार हा राज्य सरकारांचा आहे। राज्य सरकार ठरवेल त्यानुसार प्रभाग रचना होईल आणि जी प्रभाग रचना राज्य सरकारने ठरवली असेल त्यानुसारच निवडणुका होतील। आणि 27% आरक्षणाला आव्हान देणारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती, त्याविषयी देखील सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की आम्ही यापूर्वीच आमच्या आदेशात स्पष्ट केलंय की पूर्वीच्या आरक्षणानुसार निवडणुका होतील, त्यामुळे 27% आरक्षणानुसार निवडणुका होणार आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्याच्या निवडणुका या 27% आरक्षणानुसार होतील। जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्यासोबतच नवीन प्रभाग रचना जी कोणती राज्य सरकारने ठरवली असेल त्या नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील, असं निवडणूक आयोगाने जे अधिसूचित केलेले आहे त्या राज्याच्या निवडणूक आयोगाने त्यानुसार निवडणुका होतील असं स्पष्ट म्हटलेलं आहे। त्यामुळे विधिमंडळाने वॉर्ड रचनेविषयी जो कायदा केलाय त्या कायद्याला जर स्थगिती नसेल तर विधिमंडळाने केलेला कायदाच अस्तित्वात असणार आहे। याचा अर्थ नव्या महायुती सरकारने केलेल्या वॉर्ड रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत आणि 27% ओबीसी आरक्षणासहच निवडणुका होणार आहेत। जरी लातूर आणि औसा येथील एका नगर परिषदेशी संबंधित हा खटला असला तरी सुद्धा यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे भविष्यात अशा स्वरूपाचे विविध ठिकाणच्या नगर परिषदांमधून, जिल्हा परिषदांमधून जर खटले दाखल झाले तर त्यावेळी संदर्भ म्हणून सर्वोच्च न्यायालय आपल्या या आदेशाचा दाखला देऊ शकतं आणि एक प्रकारे पॅरिटीच्या नियमानुसार सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश सर्वच प्रकरणांमध्ये तशाच पद्धतीने लागू राहील। काही क्षणांसाठी थांबवते, असे सोबत राहा। आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। अतुलजी, एक मोठी बातमी आपण बघतोय, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका या सगळ्या आता प्रभाग रचनेनुसार जी नवीन होती त्यानुसार होणार आहे आणि ओबीसी आरक्षणासह हे सगळं करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला। मला एक गोष्ट याच्यामध्ये कळली नाही की ओबीसीच्या संदर्भामध्ये ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे। मागच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जसं आहे तसं तुम्ही निवडणुका घ्या। आता ओबीसीचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत हे सरकार निवडणुका कशा घेऊ शकतील? आता
जुन्याच पद्धतीने कशा निवडणुका घेता येईल जेव्हा की त्याच्यावर स्टे आहे. त्याच्यामुळे इतके वर्ष यांनी निवडणुका घेतल्या नाही, 3 वर्ष. म्हणजे हा खेळखंडोबा सरकार का चालवत आहे? सुप्रीम कोर्टमध्ये केस ठेवताना कशा पद्धतीने ठेवल्या जात आहेत का? की निवडणुका झाल्याच नाही पाहिजे, सामान्य लोकांना प्रतिनिधित्व नाही मिळालं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीचं काही सरकारचं षडयंत्र आहे का असं स्पष्टपणे आता वाटायला लागलेलं आहे. मात्र अतुलजी, आतापर्यंतच्या जेवढ्या याचिका या सगळ्याला आव्हान देणाऱ्या होत्या त्या सुद्धा आता सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्या आणि त्यांनी म्हटलं की 27% म्हणजे ओबीसी आरक्षण 27% अनुसरूनच आता पुढच्या निवडणुका घेता येऊ शकतात. बरोबर आहे, 27%चीच गोष्ट आहे. 27%च्या पुढे आरक्षण कुठे वाढलेलं आहे? 27%च आहे. पण ते आरक्षण कमी जास्त झालं, कुठे आरक्षणाची मर्यादा पाळल्या गेली नाही, अशा पद्धतीच्या तक्रारी होऊन ओबीसीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये केस आहे ना, त्याचा निकाल लागला का? हा माझा प्रश्न आहे. कारण मी आता बघितलं नाही की एक्झॅक्टली निकाल काय लागला, मी वाचलेलं नाहीये ते. आता जे काही सोमेश बोलला किंवा जे काही आपण प्रश्न विचारताय त्याच्या अनुषंगाने मी बोलतो आहे. तर ती केस जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणुका कशा होणार? ठीक आहे, प्रभाग रचना जी आहे ती कायदेमंडळातून झाल्यानंतर जे सरकार आहे ते प्रभाग रचना घ्यायचं की वॉर्ड घ्यायचं आपापल्या सोयीच्या अनुषंगाने हे निर्णय होत असतात. ते आम्हाला हेच विचारायचं आहे की मागच्या केसचं काय झालं, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण ती जर त्या केसचा जर निकाल लागला नसेल तर आरक्षण कसं होईल, म्हणजे निवडणुका कशा होतील, मग तो तर अन्याय होईल ओबीसीवर. अगदी अगदी. अतुलजी, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी. आणि थेट जाऊयात, सचिन अहिर बोलतात. भाऊ एकत्रित असू तर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हवे दावे न करता एकत्र आलं पाहिजे आणि ही निवडणूक लढली पाहिजे. खरं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आज त्यांच्या मेळाव्यातून किमान हा तरी सुतोवाच झाला की जे अनेक दिवसापासून मीडिया असेल किंवा सत्ताधारी असेल हे म्हणत होते की होईल की नाही, काय करायचं की नाही. आणि मला वाटतं त्याची एक पहिली सुरुवात या एका उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मला असं वाटतं तो उदाहरण आता आम्हालाही लोकांमध्ये द्यायला काही हरकत नाही. पण योगायोगाने आमच्याकडे तसे वाद नाही. काही वाद जे असतील की ज्यांना स्वार्थ ठरलेले आहेत. काल एक नगरसेवक पण आमच्यातून गेलेले आहेत, कारण त्यांना माहीत पडलं होतं की त्यांना उमेदवारी मिळणार नाही म्हणून गेलेत. पण एक गोष्ट नक्की आहे की हे दोघं एकत्र देत आहेत, ह्याची धास्ती सत्ताधारींनी तर घेतलेलीच आहेत. पण आमच्यातून जे गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार आहे? तर ते संपूर्ण 100% मराठी भाऊबल्य असलेल्या जागेतून निवडून आलेले आहेत. आता त्यांना निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन आपला नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे माझी माहिती अशी आहे की जे 30-35 नगरसेवक गेले ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाला हे आग्रह धरत आहेत की आपण स्वबळावरती विचार करायला पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीला जाऊन मराठी मतदारांसमोर आम्ही जाऊ शकत नाही. देवेंद्रजी फडणवीस जी असतील किंवा मोदींचा चेहरा घेऊन लोकसभा विधानसभा निवडून तुम्हाला आणता येतील कदाचित, पण महानगरपालिका हे जड जातील अशातली माझी अंतर्गत माहिती आहे. मी असं म्हणणार नाही निश्चित, पण जसं दोन्ही सांगितले की योग्य रीतीने योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल आणि हे दोन्ही नेतेच त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहेत. पण सुतोवाच आज दोघा बाजूनी सकारात्मक होतोय. कारण आपण पाहिलं असेल की कोणीही या विषयावर बोलू नये अशातला अत्यादेश मनसेच्या नेत्यांना दिला होता आणि त्यात स्वतः मनसे नेते आदरणीय राज ठाकरे ज्यावेळी हा सुतोवाच करतात तर मला असं वाटते त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. नवीन प्रभाग रचनेनुसार जर निवडणुका होत असतील त्याचा फटका. तर या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका या आता नवीन प्रभाग रचनेनुसार होतील. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणासह ज्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय आपण बघतोय. महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुका या नव्या प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. या संदर्भात बोलूयात. बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहेत. तायवाडेजी, एक मोठी अपडेट आपण घेतो आहोत. नवीन प्रभाग रचनेनुसार या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि महत्त्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणासह म्हणजे जे 27% होतं तेच आता कायम ठेवलं गेलंय. त्या बिलकुल याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत की माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सुद्धा जो निर्णय दिला होता की ओबीसींना 27% आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या, तोच निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. आणि ज्या काही नवीन प्रभाग रचना प्रत्येक सरकारने केलेल्या असेल किंवा महाराष्ट्र सरकारने केलेली असेल त्यानुसार
त्या निवडणुका घेण्यात याव्या. प्रभाग रचनेला आमचा कधीच विरोध नव्हता. आमच्या सुरुवातीपासून आमची हक्काची मागणी होती की आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण देण्यात यावं. जे आम्हाला 1994 पासून मिळतं आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलं. याबद्दल या देशातील संपूर्ण ओबीसी समाज हा आनंदी आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो. अगदी धन्यवाद तायवाडेजी, तुम्ही बोललात यासाठी. आणि आपण मंत्री छगन भुजबळ आहेत आपल्यासोबत. भुजबळ साहेब, एक मोठी बातमी आपण बघतोय की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात नवीन प्रभाग रचना जी झाली होती आणि 27% आरक्षण याला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. हे बरोबर आहे. त्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली त्यावेळेला महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा वकील उभे केले. त्याच्यामध्ये इंदिरा जयसिंघानी मॅडम फार सिनियर सुप्रीम कोर्टाच्या वकील आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. नंतर काहीतरी गोपाल शंकरम वगैरे असे वकील जे आहेत ते पण आम्ही लावले. आणि समीर भाऊ तिकडे जाऊन बसले होते सुप्रीम कोर्टामध्ये 2-3 दिवस. आणि त्यांनी जे आहे तिथे आम्ही अशी मागणी केली की बाबा तुम्ही या निवडणुका घ्या, परंतु आम्हाला आमचं आरक्षण हे या बाठिया कमिशन त्याच्याप्रमाणे नको, आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण पाहिजे आहे. कारण बाठिया कमिशनने घाईघाईनं वाटेल तसे काय आमची ज्या आकडेवारी दिलेली आहे, टक्केवारी दिलेली आहे त्या टक्केवारीनुसार आम्हाला नको, आम्हाला पूर्ण आरक्षण पाहिजे आहे. आणि मग सुप्रीम कोर्टानं सन्माने विचारलं सगळ्यांना या गोष्टीला कोणाचा विरोध आहे का. त्या अगोदर आम्ही यांना पण भेटलो, फडणवीस साहेबांना. फडणवीस साहेबांनी तुषार मेहतांना फोन केला. तुषार मेहता उभे राहिले, त्यांनी सांगितलं आमचाही काही विरोध नाही या मागणीला. त्यामुळे कुणीच त्या सांगितलं की ठीक आहे ते म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला मान्य पूर्वीप्रमाणे आरक्षण देण्यात यावे. आणि त्याच वेळेला महिन्यापूर्वी जो आहे आरक्षणाचा हा तो निकाल लागला. आता प्रभाग रचनेचा निकाल लागला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे